यावर्षी आपण सातारा जिल्ह्यामध्ये सर्व गावामध्ये जी वेगवेगळी गणेश मंडळ आहेत किंवा घरगुती गणपती आहेत यांचं विसर्जन डायरेक्ट नदीपात्रामध्ये ओढ्यामध्ये न करता सर्व ग्रामपंचायतींना विनंती केलेली आहे, आवाहन केलेलं आहे की तुम्ही कृत्रिम तलाव किंवा छोटे टँक बनवा आणि त्याच्यामध्ये हे गणेश मूर्ती विसर्जित करूया आपण। कारण सुरुवातीलाही कुणीतरी वक्त्यांनी सांगितलं होतं की आपण प्रदूषण मुक्त महाराष्ट्राकडे जातोय आणि त्याहीपेक्षा हेच पाणी आपण आपल्या नेहमीच्या वापराकरता वापरत असतो, ते प्रदूषित झालेलं गणरायाला पण चालणार नाही। त्यामुळे यावर्षी तांबवे गाव सुद्धा याच्यामध्ये सहभागी होईल आणि उद्या आम्ही वेगवेगळ्या तालुक्यामध्ये याच निमित्ताने फिरणार आहोत। मी सीईओ मॅडम, कदाचित एसपी साहेब पण असतील, ज्या ज्या गावांनी आतापर्यंत चांगला प्रतिसाद दिलेला आहे त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत। आणि मला सांगायला आनंद वाटतो की सीईओ जिल्हा परिषद कोल्हापूर म्हणून मी कार्यरत असताना त्याच्या पूर्वीपासून चालत आलेली एक चांगली प्रथा आहे, ती म्हणजे प्रत्येक गावामध्ये विसर्जनाची ही जी पद्धत आहे ती सगळ्या गावकऱ्यांनी स्वीकारलेली आहे। आपण अंदाज करू शकणार नाही कदाचित, परंतु त्या जिल्ह्यामध्ये सगळ्या गावामधून जवळपास 2.5 लाख मूर्ती संकलित झाल्या होत्या की ज्या नदीमध्ये जाणार होत्या त्या मूर्ती त्यांनी ग्रामपंचायतकडे दिल्या आणि त्याची यथायोग्य विसर्जन नंतर ग्रामपंचायतच्या माध्यमातून किंवा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलं आणि त्या मूर्ती आपण परत एकदा रिसायकल करू शकलो किंवा परत एकदा पुनर्वापरासाठी उपलब्ध झाल्या आणि जे प्रदूषण नंतर होऊ शकणार होतं ते टाळण्यामध्ये आपण यशस्वी झालो। त्याच पद्धतीने निर्माल्याचा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं विसर्जन करण्यात आलं, नैसर्गिक प्रवाहाच्या ऐवजी इतर पद्धतीनं। तोच आदर्श आपणही नक्की स्वीकारायला अशी माझी अपेक्षा आहे, तशी मी आपल्याला विनंती करतो, आवाहन करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। थँक्यू साहेब। आपल्या सूचनेनुसार आमच्याही ग्रामपंचायतीनं सर्व ग्रामस्थ